अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ, स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हे स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। लक्ष्मी, पैसा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पैसा टिकत नाही, पैसा येतो किंवा आर्थिक अडचण आहे, मार्ग मिळत नाहीये, पण आपण सेवा करतो आणि बऱ्याचदा सेवा करूनही आपले काम होत नाही। काही चुका आहेत तुमच्या, तर मी तुम्हाला सांगते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम पैसा आपल्याकडे यावा, तो अखंड त्या माता लक्ष्मीने वास करावा असं सगळ्यांना वाटतं। तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना वाटतं, पण आपण आपल्या काय चुका करतो ज्याच्यामुळे लक्ष्मी आपल्याकडे नांदत नाही, म्हणजे ती अशी येते आणि अशी जाते। काही कारण आहे, काही चुका आहेत, तुम्ही सगळं करता तर तरीही तुमचा पैसा टिकत नाही। तर बघा, सगळ्यात आधी जो अडचण आहे तो म्हणजे आपला कर्जबाजारीपणा। तुम्हाला एक सांगायचं आहे, म्हणजे तुम्हाला जर 30,000 पगार आहे तर कमीत कमी कर्ज काढा। मी म्हणणार नाही की कर्ज काढू नका, कारण बिना कर्जाचं आता काहीच होत नाही। काही घ्यायचं म्हटलं तरी, आपल्याला मोठी गोष्ट घ्यायचं म्हटलं तरी कर्ज काढावं लागतं। मग ते EMIजवर आपण घेतो, काही बँक लोन घेतो, काही म्हणजे कर्ज काढूनच आपण घेतो। ज्यांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे तो माणूस कर्ज काढत नाही, पण आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस कर्जाशिवाय आपल्याला पर्याय नाही। पण इतकं पण कर्ज काढू नका की घरात 2 वेळचं अन्न पण आपल्याला शिजवता येणार नाही। तर बघा, आपल्याला काय असतं ना की अर्थात स्वतःचं घर व्हावं, गाडी व्हावं, प्रत्येकाची इच्छा असते। खूप मोठी मोठी स्वप्न आहेत, स्वप्न बघायला पैसे नाही लागत, पण आपला पगार जेवढा आहे त्या पगारातूनच तुम्हाला घर घ्यायचं आहे, घर खर्च करायचा आहे, म्हणजे आपलं घर चालवायचं आहे, घर खर्च असतो, मुलांचं शिक्षण असतं, दवाखाना असतं, या सगळ्याचा विचार करून तुम्हाला कर्ज काढायचं आहे। जेव्हा तुमचा जो काही पगार होतो तो एक दिवस संपूर्ण तुमच्या घरात, तो दिवस म्हणजे तो जेव्हा पगार होतो तेव्हा तुम्ही तो पगार अख्खा दिवस म्हणजे संपूर्ण दिवस तुमच्या घरात, रात्रभर तुमच्या घरात असला पाहिजे। तो त्या लक्ष्मीने तुमच्या घरात प्रवेश केला पाहिजे। किती लोक असं करतात सांगा? आपलं खरंच असं होतं की आपण पैसा काढत नाही, अकाउंटला आला की तो वाटण्यातच जातो। तुमची लक्ष्मी तुमच्या घरापर्यंत आली का? तुमच्या देवघरापर्यंत आली का? तुमच्या वास्तूपर्यंत आली का? ते बघा तुम्ही। नाही होत असं तर आता कसं झालंय, आता सगळे म्हणजे कॅशलेस व्यवहार होतात, त्याच्यामुळे आपल्या घरी आपण पैसा आणत नाही। तर सगळ्यात आधी तुमचा जो पगार होतो त्यातून थोडीशी रक्कम, थोडेसे पैसे काढून आपण घरी आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर आपल्याला ते देवासमोर ठेवायचे आहे आणि पुढे जी सेवा आहे ती तुम्हाला त्या देवासमोर बसून करायची आहे। तर किती सेवा करायची आणि कोणती करायची बघा। जेव्हा आपण पैसा घरी आणतो, ते देवासमोर ठेवतो, तेव्हा त्या पैशांवर हळदी कुंकू लावायचं आहे। त्याच्यासमोर बसून विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, नवार्णव मंत्र, कुबेर मंत्र, श्री सूक्त आणि पुरुष सूक्त ही सेवा त्या लक्ष्मीसमोर बसून करायला पाहिजे। अशी आपण सेवा करतो। पण म्हणजे बघा, लक्ष्मी म्हणजे काय? पैसा। ती जेव्हा तुमच्या घरात, काही लोक तिला घरात आणतात आणि जे आणत नाहीत, म्हणजे कसं होतं, एक जण काय करतात, पैसा आणतात आणि ते लगेच वाटायला सुरुवात करतात, म्हणजे हे बिल ते बिल असं ते लगेच वाटायला सुरुवात करतात। पण ती जेव्हा लक्ष्मी तुमच्या घरात येते, एक पूर्ण रात्र ती तुमच्या घरात राहते, त्याच्यावर तुम्ही सेवा करता, नंतर ती वाटा। बघा, ती सेवा करतात, अर्थात ती तुमची लक्ष्मी आहे। मग तुम्ही म्हणाल की मग ती वाटायची नाही का? हो, कारण वाटा आपण ती आपली लोकांकडून घेतलेली आहे। फुकट कुठलीच गोष्ट या जगात मिळत नाही, ती तुमची लक्ष्मी आहे, ती सत्कर्माला जाणार आहे। त्याच्यासाठी आपण दूध बिल असो, भाजीपाला असो, काय असेल ते त्याच्यासाठी ती जाणार आहे, पण त्याच्यावरती सेवा केली पाहिजे, कारण ती लक्ष्मी स्थिर राहते, चंचल राहत नाही, ती स्थिरकाल राहते। म्हणून तुम्हाला सांगते, सेवा करून झाल्यानंतर 16 वेळा श्रीसूक्त आवर्जून म्हणावं। ती सेवा झाल्यावर दुसऱ्या दिवशी ती लक्ष्मी उचलायची, आपल्या तिजोरीत ठेवायची, ज्यांचे पैसे असेल त्यांचे द्यायचे, किंवा अगदी तुम्हाला वाटलं की खूपच रक्कम आहे तर तुम्ही बँकेत जाऊन ती परत ट्रान्सफर करू शकता। आता जर तुम्ही म्हणाल की एवढं कोण करेल, पण हे तुम्हाला करावंच लागेल। हे आजकाल तर झालं आहे की आपण कॅशलेस पगार आला की आपण लगेच फोन पटापट मारून देतो, असं नाही करायचं। याने बघा, तुम्ही 1-2 महिने करून बघा ही सेवा, तुम्हाला काय अनुभव मिळतो ते तुम्ही नक्कीच मला सांगा। तर बघा, हा सुंदर अनुभव आहे आणि त्याच्यावरती सेवा घडते, हो, खूप महत्वाचे आहे। आता तिसरं म्हणजे काय की बघा, काय होतं ना, आपल्या घरात लक्ष्मीचा फोटो असतो, तुम्ही पाहिला की खूप घरात लक्ष्मीचा फोटो असतो, मूर्ती असते, तर ती लक्ष्मीचा मूर्ती किंवा लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो जे आहे ते उभी नसावी, कारण लक्ष्मी म्हणजे जी उभी असते ते असं होतं की बाबा ती येते आणि लगेच जाते। जेव्हा बघा, लक्ष्मी जेव्हा बसलेली असते किंवा उभी असते
तर तिचं पाय दिसता कामा नये. मग कसं होतं की जेव्हा बसलेली लक्ष्मीचा फोटो असतो तर काही काही फोटोमध्ये असं असतं की लक्ष्मीचा एक पाय कमळात असतो आणि एक पाय खाली सोडलेला असतो. त्याच्यामुळे असं होतं की आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेत असते. त्याच्यामुळे छानशी अशी मांडी घालून बसलेली मूर्ती किंवा फोटो पाहिजे. ते तुम्ही एकदा तुमच्या घरात एकदा चेक करा. आता बघा, पैसा कुठे ठेवायचा आहे? तुम्ही एक ऐकलंय की ज्या घराची दिशा उत्तरेकडे आहे त्या घरात उत्तरोत्तर प्रगती राहत असते. लक्ष्मी ठेवायची पण दिशा तुमच्या घरात काय असेल, ती तिजोरी असेल किंवा पैसा ठेवायची जी काही दिशा असेल तर ती उत्तरेकडे असावी. आता त्याची सुद्धा उत्तरोत्तर भरभराट होते. वायव्य दिशेला कधीही लक्ष्मी नसावी, कारण अर्थात ती वाऱ्यासारखी उडून जाते. या गोष्टी आहेत. आपल्याला वाटतं की अरे असं काही नसतं, पण करून बघा. तुम्ही आपली लक्ष्मी आपल्याकडे न येता डायरेक्ट तिला वाटायला लागतो. तिला एक दिवस येऊ द्या तुमच्या घरात, तिला राहू द्या. दररोज तुम्हाला तुमच्या बिझनेसमधून 100 रुपये, 200 रुपये किंवा 500 रुपये तुम्हाला मिळतात. 1 रुपया तरी देवाच्या नावाने काढून ठेवायचा आहे. 1 रुपया म्हणते, अगदी तुम्हाला दिवसाला 10,000 रुपये मिळत असेल तर तुम्ही 10 रुपये देवाचे काढून ठेवा. ज्यांचा 30,000 पगार आहे त्यांनी 101 रुपये काढून ठेवा. तुम्हाला ज्या पद्धतीने वाटत आहे तेवढी रक्कम, जेवढं मन होईल तेवढी एका डब्यामध्ये देवाच्या नावाने ते पैसे काढायचे आणि ते देवासमोर ठेवायचे. अगदी 10 रुपये किती पण असेल तुमचे ते ठेवायचे. आणि जो काही पैसा आहे तर हा तो तुम्हाला पूर्ण महिना भरल्यानंतर किंवा तुम्ही अगदी 2-3 महिने किंवा 4 महिने किती पण महिने भरू देत. तुम्ही जर कधी तुमच्या कुळदेवीला तुमच्या पीठावर गेलात तर तुम्ही देवीसाठी काहीतरी अलंकार घेऊन जा. आणि अगदी तुम्ही अक्कलकोटला गेलात तर महाराजांसाठी किंवा ती दक्षिणा जी आहे ती तुम्ही अक्कलकोटला दान करा किंवा जी तुम्ही कुलदेवीला जाणार आहात किंवा कुलदेवाला जाणार आहात तिथे तुम्ही दान करू शकता. जर तुमच्या कुळदेवीला गेले तर तुम्ही देवीसाठी काहीतरी साडी चोळी असो किंवा काही 11 अलंकार आहेत तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्या पैशातून तुम्ही घेऊन जाऊ शकता. सांसारिक आयुष्यात लक्ष्मी कमवताना आपण दानधर्म करत असतो, पण आपल्या देवासाठी आपण ती कधीच मोजायची नाही. तर त्या बजेटमध्ये जेवढं काही असेल त्याच्यात तुम्ही वस्तू घेऊन जाऊ शकता किंवा अर्थात 100 रुपये 200 रुपये टाकून तुम्ही अगदी अजून चांगली एखादी वस्तू घेऊन जाऊ शकता. बघा, लक्ष्मीला तुमच्या घरापर्यंत येऊ द्या, वाटच सुटू नका. बऱ्याच वेळा असं होतं की आपली सॅलरी झाली की मिस्टर आपल्या घरी काहीतरी खायला घेऊन येतात किंवा काहीतरी अर्जंट लागलं तर असं करू नका. त्या लक्ष्मीला तुमच्या घरात येऊ द्या. ती जी तुमच्या हक्काची स्वकष्टाची महिनाभर तुम्ही राबता ती लक्ष्मी तुमच्या घरापर्यंत येऊ द्या. बघा त्या तुम्हाला काय फरक पडेल आणि खरंच अनुभव येतो. आणि ही सेवा केंद्रातून दिलेली आहे. या महिन्याला तुम्ही सुरुवात करा, बघा तुम्हाला काय अनुभव होतो आणि मग अनुभव आला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो उपाय आहे किंवा हा जी मी तुम्हाला सांगितलेली माहिती सेवा आहे ते तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव नक्कीच घ्या आणि अनुभवाला तुम्हाला कमेंट नक्की करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.